मित्रो, आज आपण बघणार आहोत हाऊ टू राईट ए प्रोफेशनल रेझ्युमे. एक प्रोफेशनल आणि चांगला रेझ्युमे कसा बनवायचा, कुठल्या फॉर्मॅट मध्ये बनवायचा, कुठल्या फॉर्म मध्ये बनवायचा, हे आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर बघूया हाऊ टू राईट ए रेझ्युमे. सेट ऑन मार्जिन 0 to a inch on all four sides. जेव्हा MS वर्ड डॉक्युमेंट आपण ओपन करतो त्यावेळेला सर्वात आधी आपण मार्जिन सेट करायची असते रिझ्यूम बनवताना 0 to 1 इंच. आपण मित्र आता एक थेरॉटिकल पार्ट बघूया, यानंतर तुम्हाला एक प्रॅक्टिकल सुद्धा मी करून दाखवणार आहे. जेवढे पॉइंट्स आपण घेणार आहोत पुढे थेरॉटिकल, त्याप्रमाणे पुढचं प्रॅक्टिकल सुद्धा असेल. जस्ट तुम्ही हे थेरॉटिकल पार्ट जो आहे तो समजून घ्या. जर तुम्हाला थेरॉटिकल पार्ट समजला तर प्रॅक्टिकल करणे इझी होईल, म्हणून हे समजणं गरजेचं आहे. क्रिएट ए प्रॉपर रेझ्यूम हेडर फॉर्मॅट फॉर युअर कॉन्टॅक्ट डिटेल्स. आपल्या कॉन्टॅक्ट डिटेल्स साठी एक प्रॉपर हेडर बनवायचं आहे आपल्याला. डिवाइड युअर रिझ्यूम इनटू लिजिबल रिझ्यूम सेक्शन्स. म्हणजे तुम्हाला ते रिझ्यूमचा जो काही फॉर्मॅट आहे तो वेगवेगळ्या सेक्शन्स मध्ये डिवाइड करणं गरजेचं आहे. कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन असेल, समरीज, रिझ्यूम समरी असेल, वर्क एक्सपिरियन्स, एज्युकेशनल स्किल्स असतील. देन यूज बुलेट पॉइंट्स टॉक अबाउट पास्ट जॉब. जर तुम्हाला काही एक्सपिरियन्स असेल तर काही बुलेट पॉइंट्स यूज करा तुमच्या जॉब एक्सपिरियन्स बद्दल. बी कन्सिस्टंट विथ युअर रिझ्यूम फॉर्मॅट. स्टिक टू द सेम डेट फॉर्मॅट. फॉर एक्झाम्पल 11/2018 और November 2018. म्हणजे तुम्ही पिरियड जॉब वर्किंगचा जर पिरियड कुठे मेन्शन करत असणार तर त्या ठिकाणी तुम्हाला हे एक फॉर्मॅट तुमचा फिक्स असणं गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणी. ना की एका ठिकाणी नंबर फॉर्म मध्ये येईल, दुसऱ्या ठिकाणी वर्ड फॉर्म मध्ये येईल. तर याची आपण काळजी घ्यायची की सर्व ठिकाणी एकच फॉर्मॅट मध्ये आपली डेट असेल. यूज सिंगल और 1.15 लाईन स्पेसिंग. लाईन स्पेसिंग जर तुम्हाला द्यायची असेल कुठे तर सिंगल स्पेसिंग द्या किंवा 1.15 लाईन स्पेसिंग द्या. ऍड अन एक्स्ट्रा स्पेस बिफोर अँड आफ्टर इच ऍक्शन हेडिंग इफ रिक्वायर्ड. म्हणजे जर तुम्हाला गरज असेल तुमच्या रिझ्यूम मध्ये जर स्पेस भरपूर असेल तर त्याच्यामध्ये बिफोर अँड आफ्टर जे काय असेल तुमचे सेंटेन्स त्याच्यामध्ये ते स्पेस ऍड करा. बिफोर अँड आफ्टर म्हणजे काय, सेंटेन्सच्या वरच्या बाजूला स्पेस आणि सेंटेन्सच्या खालच्या बाजूला स्पेस, जर जास्त स्पेस अवेलेबल असेल तर. मेक युअर रिझ्यूम ॲज लॉंग ॲज इट नीड्स टू बी. म्हणजे जर गरज असेल तर तुमचा रिझ्युमे लॉंग तुम्ही बनवू शकता, बट मिनिमम हा 1 पेज आणि जास्तीत जास्त 2 पेज एवढाच रिझ्युमे असला पाहिजे. डिपेंड अपॉन युअर कंटेंट. शेवटी तुमचं जे काही कंटेंट असेल त्याच्यावरतीच ते सगळं डिपेंड करते. डोंट यूज फोटोज ऑन युअर रिझ्यूम अनलेस द जॉब डिस्क्रिप्शन स्पेसिफिकली आस्क फॉर दॅम. कुठल्याही रिझ्यूम मध्ये तुमचा फोटो तुम्ही टाकू नका. जर तुमच्या जॉबची गरज असेल किंवा एखाद्या स्पेसिफिक पोस्ट मध्ये मेन्शन केलेला असेल तरच तुमचा फोटो त्याच्यात ऍड करा. अदरवाईज कुठल्याही रेझ्युमे मध्ये तुमचा फोटो ऍड करू नका. देन यानंतर आपण बघणार आहोत व्हॉट अबाउट प्रॉपर फाईल फॉर्मॅट. म्हणजे जॉब अप्लाय करताना किंवा जॉब अप्लाय करताना ज्या वेळेला तुम्ही मेल करत असतात किंवा व्हॉट्सअप करत असतात त्यावेळेला तुमच्या फाईलचा फॉर्मॅट कसा असला पाहिजे, कुठं किंवा कुठल्या फॉर्मॅट मध्ये तुमची ती रेझ्युमची किंवा सीव्हीची फाईल असली पाहिजे. युजली ए पीडीएफ इज युअर बेस्ट बेट. इट मेक्स शुअर युअर रिझ्यूम लेआउट स्टेज इंटॅक्ट अक्रॉस ऑल डिव्हाइसेस. पीडीएफचा हा फॉर्मॅट बेस्ट आहे तुमच्यासाठी आणि सर्वांसाठी. कारण काय की पीडीएफ फॉर्मॅट जर असेल तर त्यातलं जे काही कंटेंट असेल ते इंटॅक्ट असते, म्हणजे काय फिक्स असते. आणि ते जॉब अप्लाय केल्यानंतर किंवा रिझ्यूम पाठवल्यानंतर, फाईल पाठवल्यानंतर मेल द्वारा असेल किंवा व्हॉट्सअप द्वारा असेल किंवा अजून कुठल्या मीडियम द्वारा असेल, फाईलचा फॉर्मॅट हलत नाही पीडीएफ मध्ये. म्हणून बेस्ट फॉर्मॅट टू यूज पीडीएफ.
Some companies require resumes sent as MS Word, Doc or DocX files. काही कंपन्यांना रिझ्यूमचा फॉर्मॅट हा वर्ड फॉर्मॅट मध्ये हवा असतो, तर त्यावेळेला तुम्ही त्या फॉर्मॅट मध्ये अप्लाय करू शकता. अदरवाइज यूज PDF ओनली. पे अटेन्शन टू द जॉब ऍड. इफ दे वांट यू टू सेंड ए डॉक रिझ्यूम, यू हॅव टू प्ले बाय देअर रूल्स. जर तुमच्या ऍड मध्ये, ऍड कधीही आपण वाचताना एकदम बारकाईने वाचली पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय काय मेन्शन केलेलं आहे ते पॉइंट्स आपण फॉलो केले पाहिजे. जर त्या ऍड मध्ये रिझ्यूमचा फॉर्मॅट, वर्ड फॉर्मॅट किंवा अजून कुठला डॉकएक्स मागितला असेल तर त्या फॉर्मॅट मध्येच तुम्ही जॉब अप्लाय करणं गरजेचं आहे. टू स्टे ऑन द सेफ साइड, have your resume available in both PDF and doc file formats. म्हणजे तुमच्या सेफर साइड साठी किंवा इमिडिएट अप्लाय करायचं असेल तुम्हाला कुठे, तर त्यासाठी तुमच्याकडे दोनही फॉर्मॅट अवेलेबल असणं गरजेचं आहे, PDF as well as doc or word format. Avoid file formats with no text layer such as JPG or PNG or file dedicated to graphic software. कुठलाही फॉर्मॅट JPG फॉर्मॅट किंवा PNG फॉर्मॅट मध्ये अप्लाय करू नका, किंवा अजून कुठलं ग्राफिक सॉफ्टवेअर असेल त्याच्यामध्ये लाईक PSD, INDD or AI याच्यामध्ये, या फॉर्मॅट मध्ये कुठेही अप्लाय करू नका. जस्ट अप्लाय विथ PDF and if required go through word format. मित्रो, आता आपण कंटेंट ऑफ रेझ्युमे इन डिटेल्स बघणार आहोत. रेझ्युमेचं कंटेंट काय काय असलं पाहिजे, पॉइंट टू पॉइंट विथ सब पॉइंट, म्हणजे एक पॉइंट असेल हेडिंग, त्याच्यामध्ये तुमचं काय काय कंटेंट आलं पाहिजे, हे डिटेल मध्ये आपण रिझ्युमचं कंटेंट बघणार आहोत वन बाय वन. नेम अँड कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन ऍट द टॉप. टॉपला तुमचं नेम आणि कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन असली पाहिजे. त्याच्यामध्ये काय काय येणं गरजेचं आहे, फुल नेम, ज्याचं प्रोफाईल बनवायचं आहे त्याचं फुल नेम त्या याच्यामध्ये असला पाहिजे. ईमेल आयडी एक तुमचा चांगला असला पाहिजे, प्रोफेशनल ईमेल आयडी असला पाहिजे. त्यामध्ये तुमचं नाव असणं गरजेचं आहे ईमेल आयडी मध्ये. मोबाईल नंबर सुस्थितीत सुरू असणं गरजेचं आहे. बऱ्याच कॅन्डिडेट्सचा मोबाईल नंबर नॉट रिचेबल असतो बऱ्याचशा वेळेस, किंवा स्विच ऑफ असतो, म्हणून असा कुठलाही मोबाईल नंबर प्रोफाईल मध्ये इन्क्लूड करू नका ज्याच्यामुळे रिक्रुटर मला हॅरेसमेंट होईल. शॉर्ट ऍड्रेस, एक तुमचं लोकॅलिटी शो करेल असा एक शॉर्ट ऍड्रेस तुमचा त्या ठिकाणी असला पाहिजे हेडिंगला. सोशल मीडिया लिंक्स जर तुमच्या कुठल्या असतील, सोशल मीडिया लिंक्स लाईक लिंक्डइन, देन ट्विटर और एनी, याची लिंक तुम्ही देऊ शकता तुमच्या प्रोफाईल मध्ये. राईट ए कन्व्हिन्सिंग इंट्रोडक्शन, तुमचं एक इंट्रोडक्शन छान असलं पाहिजे. समरी ऑफ द रेझ्यूम, त्यामध्ये म्हणजे तुम्ही प्रोफाईल समरी आपण म्हणतो त्याला, समरी ऑफ द रेझ्यूम म्हणजे प्रोफाईलची समरी तुम्ही 2 ते 3 सेंटेन्स मध्ये देऊ शकता. मेन वर्क रिलेटेड टू अचिव्हमेंट्स अँड स्किल्स इन 3 सेंटेन्स, तुमचं कामाचं जे काही अचिव्हमेंट्स असेल, एक्सपिरियन्स असेल किंवा स्किल असेल, ते गृहीत धरून 2 ते 3 सेंटेन्स मध्ये तुमचे एक प्रोफाईल असलं पाहिजे. शॉर्ट बट स्वीट, 5 सेंटेन्स, 6 सेंटेन्स, 8 सेंटेन्स, 10 सेंटेन्स असं कुठेही लिहू नका. शॉर्ट 2 ते 3, जास्तीत जास्त 3 सेंटेन्स मध्ये तुमचं ते इंट्रोडक्शन त्या प्रोफाईल समरी मध्ये असलं पाहिजे. समराइज युअर वर्क एक्सपिरियन्स, लिस्ट युअर वर्क एक्सपिरियन्स इन रिव्हर्स chronological order, meaning that your most recent job title is placed at the top of the experience section. Summarize your work experience, तुमचं वर्क एक्सपिरियन्स रिझ्युमे मध्ये समराइज केलेलं असावं. त्याच्यामध्ये रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल ऑर्डर प्रमाणे आपण ते लिहावं. म्हणजे मोस्ट रिसेंट जो कुठला जॉब असेल, आता तुम्ही आता लेटेस्ट ज्या जॉब मध्ये असाल किंवा तुम्ही प्रिव्हियस जो काही जॉब सोडलेला असेल
तर लेटेस्ट जॉबचं जे काही डिटेलिंग असेल ते तुमचं टॉपला असलं पाहिजे. त्यानंतर त्याच्या खाली त्याच्या आधीचा जॉब, त्यानंतर त्याच्या खाली त्याच्या आधीचा जॉब, म्हणजे रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये तुमचं हे सगळं डिटेल आलं पाहिजे. कुठल्याही प्रोफाईल मध्ये सुरुवातीचा पहिला जॉब वरती, दुसरा जॉब त्याच्या खाली आणि तिसरा जॉब त्याखाली असं कुठेही येता कामा नये. जो लेटेस्ट जॉब असेल तुमचा तो सर्वात वर म्हणजे टॉपला असला पाहिजे. Remember to only include experience that is relevant to the job that you are applying for. Each job you list. Provide the following basic information. जे कुठलाही जॉब चं डिटेलिंग तुम्ही लिहत असताना किंवा एक्सपिरियन्स सेक्शन मध्ये कुठल्याही जॉबचं डिटेलिंग लिहत असताना त्या जॉबशी रिलेव्हंट जे काही स्किल तुम्ही ऑलरेडी केलेलं आहात किंवा जे काही काम तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे तेच त्या एक्सपिरियन्स मध्ये बुलेट पॉइंट मध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यासोबत तुम्हाला सुरुवातीला जॉब टायटल देणं गरजेचं आहे, कंपनी नेम देणं गरजेचं आहे. जॉब टायटल म्हणजे तुमचं डेजिग्नेशन किंवा पोझिशन, त्यानंतर कंपनी नेम, त्यानंतर कंपनी ऍड्रेस और लोकेशन. हे हेडिंग पॉइंट झाली. जॉब टायटल, कंपनी नेम, कंपनी ऍड्रेस, हेडिंग पॉइंट. पिरियड ऑफ एम्प्लॉयमेंट, कुठल्या पिरियड मध्ये, समजा 1 जानेवारी 2019 टू 1 डिसेंबर 2020 असं तुमचं जॉब टायटल पिरियड असला पाहिजे. आणि त्यामध्ये पण तुम्ही किती महिने किती वर्ष काम केलेलं आहे, समजा 6 महिने काम केलं असेल तर ब्रॅकेट इन ब्रॅकेट 6 मंथ, 1 वर्ष काम केलं असेल तर इन ब्रॅकेट 1 इयर, असं स्पेसिफिक पिरियड त्या डेट्सच्या समोर मेन्शन करणं गरजेचं आहे. You should also write 3 to 5 bullet points describing your duties and achievements under each job title. प्रत्येक जॉब टायटलच्या खाली 3 ते 5 किंवा जास्त, जशी जागा तुमच्या प्रोफाईल मध्ये अवेलेबल असेल त्याच्याप्रमाणे 3 ते 5 बुलेट पॉइंट्स तुम्ही मेन्शन करणं गरजेचं आहे. आणि एक शॉर्ट 2-3 सेंटेन्स एक डिस्क्रिप्शन त्या बुलेट पॉइंटच्या खाली किंवा समोर लिहिणं गरजेचं आहे. Remember to use strong action verbs to show off your skills and accomplishment. तुमच्याकडे जे काही स्किल्स असतील त्या संदर्भातली काही स्ट्रॉंग ऍक्शन वर्ब्स, म्हणजे तुम्ही ज्या काही कृती केलेल्या असतील त्या लिहिणं गरजेचं आहे. समजा एखादा कॅन्डिडेट असेल की त्याने ऑनलाईन जीएसटी रिटर्न फायलिंग असं जर त्याचं स्किल असेल, जे ते केलेलं असेल, तर वर्क ऑन जीएसटी फायलिंग रिटर्न, वर्क ऑन ऑनलाईन जीएसटी फायलिंग रिटर्न, असं तुम्ही ते पॉइंट मेन्शन करू शकता. म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रिव्हियस जॉबच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर प्रिव्हियस जॉब मध्ये तुम्ही ते काम केलेलं आहे, म्हणजे पास्ट आहे तो तुमचा भूतकाळ, तुम्ही ते भूतकाळामध्ये लिहिणं गरजेचं आहे सेंटेन्स. जर तुम्ही प्रेझेंट कंपनीचं डिस्क्रिप्शन लिहत असाल, प्रेझेंट टेन्स मध्ये ते लिहिणं गरजेचं आहे. जे स्टील यू आर वर्किंग, तुम्ही आता ते करत आहात म्हणून. नेक्स्ट पॉइंट आहे ऍड एज्युकेशन. त्यानंतर तुम्ही तुमचं एज्युकेशन ऍड करू शकता. त्यामध्ये नेम ऑफ द कोर्स ते काय असेल ते, हे सुद्धा रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. लेटेस्ट तुमचं जे काय एज्युकेशन असेल ते टॉपला असलं पाहिजे. त्या आधीचं एज्युकेशन जे काय असेल ते त्याच्या खाली, त्या आधीचं त्याच्या खाली, त्या आधीचं त्याच्या खाली. ही एक रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल ऑर्डर तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, तुमचं ग्रॅज्युएशन असेल, HSC असेल, SSC असेल किंवा HSC नसेल आणि डिप्लोमा असेल, असं रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये तुमचं हे येणं गरजेचं आहे. नेम ऑफ द इन्स्टिट्यूट, युनिव्हर्सिटी अँड लोकेशन, तुमचं युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटचं नाव आणि लोकेशन येणं गरजेचं आहे. इयर ऑफ पासिंग असणं गरजेचं आहे. पर्सेंटेज CGPA तुमच्या त्या एज्युकेशनल सेक्शन मध्ये असणं गरजेचं आहे. रिलेव्हंट जॉब स्किल्स, सर्टिफिकेट्स, कोर्सेस तुम्ही जर काही केलेली असेल तर तुमच्या जॉबचे रिलेटेड, तर ते तुम्ही मेन्शन करू शकता. टेक्निकल स्किल्स काही असेल तुमच्याकडे, नॉन टेक्निकल स्किल्स असतील
तेही तुम्ही मेन्शन करू शकता या सेक्शन मध्ये. कम्प्लिशमेंट, अचिव्हमेंट्स अँड अवॉर्ड्स, तुम्ही प्रोजेक्ट काही कम्प्लीट केलेले असणार ते मेन्शन करू शकता. टार्गेट अचीव्ह केलेले असणार तेही तुम्ही मेन्शन करू शकता. अवॉर्ड्स वगैरे काही तुम्ही रिसीव्ह केलेले असाल कंपनीमध्ये किंवा त्या आधी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये, तर तेही तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. द 3 मेन रिझ्यूम फॉर्मॅट्स. आता मित्र, चे 3 महत्वाचे फॉर्मॅट्स आहेत. रिझ्यूम बरेचशी कॅन्डिडेट्स बनवत असतात, पण ते कुठल्या फॉर्मॅट मध्ये कुठल्या उद्देशाने बनवायचा हे कुणालाही माहिती नसते. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे की रिझ्यूम बनवताना आपण कुठल्या फॉर्मॅट मध्ये हा रिझ्यूम बनवला पाहिजे. तुम्ही हे फॉर्मॅट्सची इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर किंवा हे जाणून घेतल्यानंतर तुम्ही तुमचं प्रोफाईल एकदम योग्य रीतीने बनवू शकता. चला तर बघूया कुठले कुठले फॉर्मॅट्स आहेत रिझ्यूमचे किंवा कुठले कुठले टाइप्स आहेत रिझ्यूमचे, आपण ते बघूया आणि ते कुठल्या पोझिशन साठी ते उपयोगात येतात तेही आपण बघूया. अप्लाइंग फॉर जॉब्स इज ए टफ गेम. कुठल्याही जॉबला अप्लाय करणं हा खूप मोठा टफ गेम आहे. म्हणजे हे खूप हार्ड आहे एखाद्या जॉबला अप्लाय करणं. To win, you have to be creative and think out of the box to some extent. तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तुम्हाला क्रिएटिव्ह आणि आउट ऑफ द बॉक्स विचार करायला लागेल. बट यू ऑल्सो हॅव टू प्ले बाय द रूल्स. जे हे तुम्ही क्रिएटिव्ह थिंकिंग आणि आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करत असताना तुम्हाला काही रूल्स प्ले करायला लागतील. रूल 1, there are 3 main types of resumes you can choose from: chronological, functional and combination. तुम्हाला 3 महत्वाच्या गोष्टी किंवा 3 महत्वाचे रूल लक्षात घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला तुमच्या जॉब ऍप्लिकेशन नंतर सक्सेसफुली जॉब मिळवण्यासाठी हे 3 रूल खूप महत्वाचे आहेत. पहिला रूल आहे किंवा पहिला प्रकार आहे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, फंक्शनल अँड कॉम्बिनेशन. There's no one best format for resume. You have to pick a resume type right for your career path so far and the job you are applying for. तुम्हाला कुठलाही एक परफेक्ट फॉर्मॅट मिळणार नाही. तुम्हाला एक परफेक्ट फॉर्मॅट निवडावा लागेल. तो एडिट डिलीट करून, तो चेंजेस करून एक नवीन फॉर्मॅट तुमच्या करिअर पाथला जो मॅच होईल किंवा तुमच्या जॉब ऍप्लिकेशन तुम्ही कुठल्या प्रोफाईल साठी करता आहात त्याला मॅच होईल असा एक प्रोफाईल, एक फॉर्मॅट तुम्हाला निवडावा लागेल किंवा तयार करावा लागेल. Those 3 resumes formats are the most common. हे काही कॉमन रिझ्यूम फॉर्मॅट्स आहेत: रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल, फंक्शनल और स्किल बेस्ड, कॉम्बिनेशन और हायब्रिड और क्रोनो फंक्शनल. हे 3 प्रकार आहेत रिझ्यूमचे: रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल, फंक्शनल आणि कॉम्बिनेशन. त्यांचे स्किल्स, तुमचं म्हणजे जॉब, कुठल्या जॉबला तुम्ही अप्लाय करत आहात किंवा तुमचं बॅकग्राऊंड काय आहे त्याच्यानुसार हे 3 फॉर्मॅट तयार केलेले आहेत आणि त्यानुसार तुम्हाला ते उपयोगात आणायचे जसं तुमचं बॅकग्राऊंड असेल त्याप्रमाणे. द मेन डिफरन्स बिटवीन अमंग देम इज द चिप फोकस. त्यांच्यातला मेन डिफरन्स आहे तो म्हणजे चिप फोकस. त्यांचा मेन फोकस कशावर आहे त्यानुसार याचे 3 प्रकार करण्यात आलेले आहेत. चला तर आपण बघूया क्रोनॉलॉजिकल वर्सेस फंक्शनल वर्सेस कॉम्बिनेशन रिझ्यूम. क्रोनॉलॉजिकल वर्सेस फंक्शनल वर्सेस कॉम्बिनेशन रिझ्यूम. आता एक यातलं कंपॅरिझन तिघांचं 3 टाइप्सचं आपल्याला कंपॅरिझन आपण या चार्ट मध्ये बघणार आहोत: रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल, फंक्शनल आणि कॉम्बिनेशन रिझ्यूमचं. आता चिप फोकस तिघांचा काय आहे? रिव्हर्स क्रोनॉलॉजिकलचा वर्क एक्सपिरियन्स आहे. म्हणजे इथे वर्क एक्सपिरियन्स हायलाइट करायचा किंवा वर्क एक्सपिरियन्स हा मेन फोकस या फॉर्मॅटचा असेल. जर तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स हायलाइट करायचा असेल किंवा मेन फोकस तुमचा वर्क एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल रिझ्यूम हा फॉर्मॅट वापरू शकता. फंक्शनल रिझ्यूम मध्ये स्किल्स हा मेन फोकस आहे. म्हणजे तुम्हाला स्किल्स जर तुमचे हायलाइट करायचे असतील, स्किल चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करायचे असतील तर तुम्हाला चिप फंक्शनल रिझ्यूम हा फॉर्मॅट वापरायला लागेल.
आणि कॉम्बिनेशन रिझ्यूम मध्ये तुम्ही दोन्हीही स्किल आणि वर्क एक्सपिरियन्स दोन्हीही हायलाइट करू शकता. त्याचा मेन फोकस स्किल्स अँड एक्सपिरियन्स हा आहे. आता देन वर्क एक्सपिरियन्स सेक्शन मध्ये काय देऊ शकतो आपण किंवा त्याचं लोकेशन कुठे ठेवू शकतो, तर रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल रिझ्यूम मध्ये ते टॉपला असेल एक्सपिरियन्स, तर फंक्शनल मध्ये ते बॉटमला असेल म्हणजे खालच्या बाजूला असेल रिझ्यूमच्या. कॉम्बिनेशन रिझ्यूम मध्ये मिडलला असेल. हा म्हणजे लोकेशन तुमचं सेक्शनचं कुठे असेल वर्क एक्सपिरियन्स ते शो करते हे हिरो. स्किल सेक्शन कुठे येईल तुमचा, इन द मिडल. रिलेव्हन्स रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये तुमचं स्किल सेक्शन हे मधल्या बाजूला येईल. तर फंक्शनल रिझ्यूम मध्ये ऍट द टॉप, कारण याचा मेन फोकस स्किल आहे म्हणून स्किल सेक्शन फंक्शनल रिझ्यूमचं टॉपला असेल. कॉम्बिनेशन रिझ्यूम मध्ये ऍट द टॉप अँड रिलेव्हंट, जे कॉम्बिनेशन रिझ्यूम मध्ये तुमचं स्किल सेक्शन जे काय असेल ते टॉपला असेल आणि रिलेव्हंट असेल. मेन ऍडव्हान्टेज काय आहे रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल ऑर्डर रिझ्यूमचा, तर इझी टू रीड अँड इन युअर सेल्फ. रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल ऑर्डर इज द बेस्ट फॉर्मॅट टू अप्लाय एव्हरीवेअर, कारण तो त्याचं फॉर्मॅटिंग त्याचं स्ट्रक्चर हे बेस्ट आहे आणि ते वाचायला सोपं आहे आणि समजायलाही सोपं आहे आणि तो युनिव्हर्सली यूज केलेला फॉर्मॅट आहे किंवा यूज केला जात असलेला फॉर्मॅट आहे. मेन विकनेस काय आहे रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल रिझ्यूमचे, तर व्हेरी कॉमन माइट रिक्वायर्ड ट्विकिंग. हा एक डिसएडव्हान्टेजेस काय, तर हा एक कॉमन फॉर्मॅट आहे. सर्व कॅन्डिडेट्स कडनं हा यूज केला जात असलेला एक नॉर्मल फॉर्मॅट आहे. सजेस्ट फंक्शनल रिझ्यूम साठी काय डिसएडव्हान्टेजेस आहेत याचे. सजेस्ट यू आर हायडिंग समथिंग, म्हणजे तुम्ही जर स्किल अप्पर साईडला देत असाल आणि एक्सपिरियन्स खाली देत असाल तर काहीतरी गोष्टी तुम्ही लपवत आहात तर तुमच्या प्रोफाईल मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं हे शो करत असते फंक्शनल रिझ्यूम. कॉम्बिनेशन रिझ्यूमचा मेन विकनेस काय आहे, सुटेबल फॉर फ्यू कॅन्डिडेट्स, म्हणजे काही कॅन्डिडेट्स सर्वांसाठी हा सुटेबल नाही, तर तो फक्त काहीच कॅन्डिडेट साठी हा सुटेबल आहे. गुड फॉर व्हर्च्युअली ऑल कॅन्डिडेट्स, म्हणजे रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल रिझ्यूम हा सर्व कॅन्डिडेट साठी गुड आहे, चांगला आहे. फंक्शनल रिझ्यूम क्रिएटिव्ह जॉब्स, मिलिटरी ट्रान्झिशनल्स, कॅन्डिडेट्स हू डोंट वॉन्ट टू सीम ओव्हर क्वालिफाईड, जे क्रिएटिव्ह जॉब्स करणारी जी लोक आहेत किंवा एखाद्या व्यक्तीला त्यांचं क्वालिफिकेशन हायलाइट करायचं नसेल किंवा लोअर क्वालिफिकेशन असलेला व्यक्ती आणि त्याच्याकडे क्वालिफिकेशन लोअर आहे बट स्किल्स चांगले आहेत अशी लोक किंवा अशी कॅन्डिडेट्स फंक्शनल रिझ्यूमचा यूज करतात किंवा वापर करतात. कॉम्बिनेशन रिझ्यूमचा काय चांगली गोष्ट आहे, एक्सपिरियन्स प्रोफेशनल्स, करिअर चेंजर्स, चांगली एक्सपिरियन्स प्रोफेशनल साठी आणि करिअर चेंजर्स, ज्याला करिअर चेंज करायचं असेल, करिअर पाथ चेंज करायचा असेल तर कॉम्बिनेशन रिझ्यूम इज द बेस्ट रिझ्यूम फॉर देम. नॉट आयडियल फॉर, म्हणजे हे कोणासाठी चांगलं नाहीये किंवा कोणासाठी हे फॉर्मॅट्स योग्य नाहीयेत. करिअर चेंजर और एम्प्लॉयमेंट गॅपर्स विथ व्हेरी कॉम्प्लिकेटेड वर्क हिस्ट्री. रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल रिझ्यूम कोणासाठी चांगला नाहीये, तर ज्याला करिअर चेंज करायचं असेल किंवा त्याची वर्क हिस्ट्री फार काही चांगली नाहीये, एक सेक्टर मग दुसरं सेक्टर मग तिसरं सेक्टर असा कुठला एक्सपिरियन्स असेल तर त्यांच्यासाठी रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल रिझ्यूम हा फॉर्मॅट योग्य नाहीये. फंक्शनल रिझ्यूमचा फॉर्मॅट कोणासाठी चांगला नाहीये, तर स्टुडंट्स, एक्सपिरियन्स प्रोफेशनल्स, एंट्री लेवल कॅन्डिडेट्स. स्टुडंट्स असतील किंवा एक्सपिरियन्स प्रोफेशनल असतील ज्यांना करिअर चेंज करायचं आहे त्यांच्यासाठी हा फॉर्मॅट चांगला नाहीये किंवा त्यांच्यासाठी हा फॉर्मॅट योग्य नाहीये. आणि ज्यांच्याकडे प्रोफेशनल एक्सपिरियन्स आहे, चांगला एक्सपिरियन्स आहे, त्यांच्यासाठी हा फॉर्मॅट योग्य नाहीये. त्याचबरोबर एंट्री लेवल कॅन्डिडेट्स जे असतील, जे फ्रेशर्स आहेत, त्यांच्यासाठी हा फॉर्मॅट योग्य नाही. एंट्री लेवल कॅन्डिडेट्स अँड स्टुडंट्स, म्हणजे कॉम्बिनेशन रिझ्यूमचा फॉर्मॅट एंट्री लेवल कॅन्डिडेट्स साठी नाहीये.
एक स्ट्रक्चर कसं असते या तिघांचं ते कम्पॅरेटिव्हली बघू आपण. द थ्री मेन रिझ्यूम फॉर्मॅट्स: क्रोनॉलॉजिकल, फंक्शनल रिझ्यूम अँड कॉम्बिनेशन. तर क्रोनॉलॉजिकल मध्ये आपण बघितलं कॉन्टॅक्ट अँड नेम अँड कॉन्टॅक्ट डिटेल्स अप्पर साइडला असेल, समरी त्याखाली असेल, समरी ऑर ऑब्जेक्टिव्ह, त्यानंतर एक्सपिरियन्स, त्यानंतर एज्युकेशन, त्यानंतर स्किल आणि ऍडिशनल इन्फो काय असेल ते. फंक्शनल मध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, रिझ्यूम, ऑब्जेक्टिव्ह ह्या दोन गोष्टी तिघांमध्ये कॉमन आहे. त्यानंतर स्किल्स येतील फंक्शनल रिझ्यूम मध्ये, देन एक्सपिरियन्स, देन एज्युकेशन. कॉम्बिनेशन मध्ये कॉन्टॅक्ट, स्किल समरी, त्यानंतर ऍडिशनल स्किल्स, एक्सपिरियन्स आणि एज्युकेशन. या पद्धतीने हे सर्व आलं पाहिजे. बेस्ट लक टू मेक बेस्ट resume or CV. Thank you.